बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण पुढच्या बातम्यांकडे वळतोय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले। शक्तीपीठ महामार्गामध्ये 50,000 कोटींचा घोटाळा केला जातोय, तर धनंजय मुंडे यांनी केलेल्या चिरीमिरी भ्रष्टाचाराकडे कोण पाहणार? सगळं वऱ्हाडच बिघडलंय, अशा शब्दात राजू शेट्टींनी सरकारच्या कामगिरीवर ताशेरे ओढलेले आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपयाचा घोटाळा व्हायला लागलेला आहे आणि मग धनंजय मुंडेंच्या सारख्या चिरीमिरी घोटाळा करण्याचा कोण विचार करणार? सारं वऱ्हाडच बिघडलेलं आहे। कोण कोणावर कारवाई करणार आणि काय विचार करणार? बातमी अमरावतीहून। अमरावतीच्या पंचवटी आणि राजकमल चौकात भर रस्त्यात रील बनवणाऱ्या दोघांनी अखेर माफी मागितलेली आहे। त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। दोघांविरोधात गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आणि गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी माफी मागितलेली आहे। इतरांनी असं कृत्य करू नका असं आवाहन सुद्धा या दोघांनी केलेलं आहे। एकच विनंती आहे, मी तर गलती केली पण मी सर्वांना सांगतो, जो भी आपण इंस्टाग्रामवर कायच्या यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असेल त्यांना मी माहिती कळविण्यात येते की बा कधी असा व्हिडिओ बनवू नये, कधी आपलं ट्रॅफिकचं उल्लंघन करू नये। आता माझ्याकडून जो गलती झाली हे तर मी आता माफी मागणारच आहो। त्या सर्वांना मी माफी मागतो काय माझी इकडून गलती झाली आहे, माझ्या इकडून ट्रॅफिकमध्ये थोडा लोकांना त्रास झाला आहे। पण माझी आता एकच विनंती आहे, कधी कोण असा व्हिडिओ बनवू नये। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। पुणे लेनवर वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज सकाळपासूनच ही वाहतूक कोंडी बघायला मिळते। मावळ परिसरातली ही दृश्य आहेत। एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झालेली आहे। सकाळपासून अमृतांजन पुलापासून ते अडोशी बोगद्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। बातमी अमरावतीहून। अमरावतीच्या पंचवटी आणि राजकमल चौकात भर रस्त्यात रील बनवणाऱ्या दोघांनी अखेर माफी मागितलेली आहे। त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। दोघांविरोधात गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आणि गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी माफी मागितलेली आहे। इतरांनी असं कृत्य करू नका असं आवाहन सुद्धा या दोघांनी केलेलं आहे। एकच विनंती आहे, मी तर गलती केली पण मी सर्वांना सांगतो, जो भी आपण इंस्टाग्रामवर कायच्या यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असेल त्यांना मी माहिती कळविण्यात येते की बा कधी असा व्हिडिओ बनवू नये, कधी आपलं ट्रॅफिकचं उल्लंघन करू नये। आता माझ्याकडून जो गलती झाली हे तर मी आता माफी मागणारच आहो। त्या सर्वांना मी माफी मागतो काय माझी इकडून गलती झाली आहे, माझ्या इकडून ट्रॅफिकमध्ये थोडा लोकांना त्रास झाला आहे। पण माझी आता एकच विनंती आहे, कधी कोण असा व्हिडिओ बनवू नये। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांची अंमलबजावणी करत मुंबई महापालिकेने विहिरी आणि बोरवेल मालकांना बजावलेल्या नोटिशीच्या विरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशन ठाम आहे। आजपासून बेमुदत संप सुरू होणार आहे। यात 1800 टँकर सहभागी होणार आहेत। त्यामुळे मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स, मेट्रो, रुग्णालय, गृहनिर्माण सोसायट्या आणि इमारतींच्या बांधकामावर मोठा परिणाम होणार आहे। मुंबईतील विहिरी आणि बोरवेल मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार पालिकेच्या कीटकनाशक विभागाने नोटिसा बजावल्यामुळे विहिरी आणि बोरवेल मालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। पालिकेच्या या भूमिकेविरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने वॉटर टँकर सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पूरा बॉम्बे में बंद है। हमने रात से ही पूरा 12 बजे के 1 मिनट पे हमने पूरा बंद कर दिया और प्रभावित पूरा बॉम्बे में, क्योंकि हमारा 24 ओवर जो सर्विस है 24 ओवर दे रहे हैं। पीने का पानी है, जो बीएमसी सप्लाई वो भी हमने बंद किया है। कंस्ट्रक्शन पर जैसा मेट्रो का है, मेट्रो का काम है, मोनोरेल का है, मोनोरेल तो खैर बंद हो गया अभी। रेलवे का है, रेलवे का तो बहुत ज़्यादा है, 600-700 गाड़ी रोज का जाता है। नेवी में जाता है, बॉम्बे पोर्ट्स में जाता है, रोड का क्यूरिंग के लिए आता है, हॉस्पिटल में जाता है, गार्डन पूरा गंग में जाता है और पूरा जहाँ जहाँ भी तुम्हारा गोरेगांव साइड में जितने तबेले हैं गाय भैंस उनको पूरा सब पानी अपना जाता है।